नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे अमृता आणि तुमचं परत एकदा स्वागत करते माझ्या गावाकडच्या ब्लॉगमध्ये। तर आज आहे संडे आणि संडे म्हटलं की स्पेशल काहीतरी पाहिजेच, म्हणून आज आम्ही बनवणार आहे मटन बिर्याणी। पहिल्यांदाच बनवली होती 4 किलोची बिर्याणी, 2 किलो मटन आणि 2 किलो तांदूळ, असं टोटल 4 किलो। त्याच्यासाठी मला खूप लवकर तयारी करायला लागली। खूप सारे कांदे कट करून ते साफ करून घ्यायला लागले आणि सकाळी सकाळीच पप्पांनी मार्केटमधून फ्रेश अशी भाजी घेऊन आले होते। टोमॅटो, कोथिंबीर, अद्रक, काकडी ह्या सगळ्या भाज्या घेऊन आले होते। त्यामुळे मला पटपट उरकायची माझी घाई चाललेली होती आणि थोडंसं रस्सा पण बनवायचा होता। त्याच्यासाठी वेगळं मटण शिजवायचं होतं आणि बिर्याणीसाठी वेगळं करायचं होतं। बाकीची कामं आणि नाश्ता उरकून मी पटपट बिर्याणीची तयारीच करायला लागले। कांदा भरपूर घेतला आणि तो पातळ उभा चिरून मस्त तळून घेतला। कांदा तळायला खूप वेळ लागला आणि त्याच्यामध्ये टोमॅटो टाकले आणि बाकीचे मसाले मी आधी तयार करून ठेवले होते। तर बघा किती छान असा बिर्याणीचा मसाला झालाय। ते नाही घ्यायचं, चिची आहे ना, चिची आहे, ते का घेतलंस? बघू इकडं, चल दे मला, वॉश करून देऊ। बरं ठीक आहे, देते। खेळायचं बाळा, ते काही छान नाही, चिची आहे। मम्मीने मस्त मटण धुवून घेतलं आणि त्याचे छोटे छोटे पीस केले आणि जे रस्सा बनवायचं होतं ते त्यांनी शिजायला घातलं आणि तोपर्यंत माझी बाकीची तयारी सुरू होती। मसाला बनवून झाला होता, तर मला कुकरमध्ये बिर्याणी म्हणजे मटण शिजवून घ्यायचं होतं। तर त्याच्यासाठी मसाला कढईमध्येच बनवला आणि त्याच्यामध्ये पूर्ण मटण चांगलं मस्त मिक्स करून घेतलं आणि मग ते सगळं एकत्र करून कुकरमध्ये शिजायला घातलं। त्याच्यामुळे वेळ वाचला आणि मटण छानपैकी असं शिजलं। मम्मीची मधून हेल्प होत होती। तर बिर्याणी खरं तर खूपच छान झाली। तर व्हिडिओ पूर्णपणे बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। जो कढईला राहिलेला थोडाफार मसाला आहे ना, तो मी हाताने सगळा घेतला, म्हणजे एकदम व्यवस्थित तो निघून आला। आणि मग कुकरमध्ये थोडंसं पाणी गरम करून उकळून मी त्याच्यामध्ये ओतलं, म्हणजे मटण व्यवस्थित शिजेल म्हणून। तर बराच वेळ लागला बिर्याणी बनवायला, म्हणजे त्याच्या तयारीला लागतो। हे बघा, कढईमध्ये मसाला करून त्याच्यामध्ये मटण मस्तपैकी मिक्स करून घेतले आणि ते मी कुकरमध्ये टाकले। बघा किती छान आणि मस्त दिसते। आणि कढईमध्ये नंतर मी पाणी गरम करायला ठेवलं आणि एका साईडला रस्स्याचं मटण शिजत ठेवलं आणि बाकीची कामं होतीच। मग कोशिंबीर करायची होती, त्याच्यासाठी कांदा, टोमॅटो, काकडी सगळं कट करून स्वच्छ धुवून घेतलेलं होतं, पण फक्त कट करून ठेवायचं होतं। जेवायच्या टायमिंगला त्याच्यामध्ये दही आणि मीठ मिक्स करते, म्हणजे कोशिंबीरीला जास्त पाणी सुटत नाही। तर बाकीची माझी कामं होईपर्यंत इकडचं पण काम होऊन जातं। माझ्या हातामध्ये भाजी कट करताना चाकू दिसतोय, तो खूप मोठा आहे। तर आता व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल की एवढा मोठा चाकू कसा काय आणि तुला कसं जमतं कट करायला। तर आम्ही गावी गेलो होतो आणि तो चाकू जो आहे तो घरी बनवलेला आहे, म्हणजे गावाकडून बनवून घेतलेला चाकू आहे, त्याच्यामुळे तो तसा मोठा आहे। मला पण प्रॉब्लेम झाला बनवायला। तर मम्मीचं बघा आता काम चालू आहे। त्यांनी एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं, त्याच्यामध्ये 70-80% भात शिजवून घ्यायचा आहे आणि आता आमचे आहू मदत करत आहेत त्या शिजलेला भात एका साईडला काढायला, कारण तांदूळ खूप होतं, एकाच्याने जमत नव्हतं, म्हणून त्यांची हेल्प घ्यावी लागली आणि ते आवडीने मला बिर्याणीला हेल्प करतात। तर त्यांनीच मला बिर्याणीचे लेअर लावून दिले आणि नंतर पातेलेही त्यांनीच गॅसवरती ठेवलं। तर बघा, लेअरची बिर्याणी होती, दम बिर्याणी। पहिल्यांदा भाताची मोठी लेअर लावून घेतली आणि त्याच्यानंतर मटण, त्याच्यानंतर भात, असं करत करत पातेल्यामध्ये पूर्ण लेअर लावून घेतल्या आणि मस्तपैकी अशी त्याच्यामध्ये ग्रेव्ही उतरते आणि बराच वेळ गॅसवरती ठेवल्यानंतर खूप छान वाफून बिर्याणी तयार होते। एकदम आपण बाहेरून विकत आणतो ना तशी होते सेम। फक्त तांदूळ किती शिजवायचा हेच याचं मेजरमेंट फक्त आलं पाहिजे किंवा लक्षात आलं पाहिजे, तर बिर्याणी अजिबात चुकत नाही आणि तशी बिर्याणी बनवायला वेळ लागतो, पण खूप सोपी आहे। तर बघा, व्हिडिओमध्ये आता व्यवस्थित लेअर लावून झालेले आहेत। आता आमचा एक मटणाचा आणि नंतर जो शिल्लक राहील तो तांदूळ, शिजलेला भात
भात वरती टाकून द्यायचा आणि पातेल्याचं झाकण पॅक होतं त्याच्यामुळं कणिक म्हणजे मी लावली नाही, कणिक अशी ही वेस्टच जाते म्हणून त्याच्यावरती वजन ठेवलं आणि मग तो अर्धे तास गॅसवरच होतं, वाफवून मस्त शिजलं आरामात, लवकर झाल्यामुळं घाई झाली नाही। जितका वेळ आपण त्या बिर्याणीला वाफवायला देईल तितकी ती बिर्याणी छान होते। फक्त खाली पातेल्याला भात लागू नये किंवा करपू नये त्याची काळजी घ्यायची आहे। बारीक फ्लेमवरतीच ठेवायचं आणि पातेले ठेवण्याआधी गॅसवर तवा ठेवायचा आणि मग त्याच्यावरती पातेले ठेवायचं, म्हणजे बिर्याणी अजिबात करपत नाही आणि वाफते खूप छान। तर बघा मैत्रिणींनो, पातेल्यामध्ये बिर्याणी किती छान असे लेअर लावून घेतलेले आहे। तुम्हीही करून पहा, खूप छान बनते बिर्याणी, एकदम सोप्या पद्धतीनं बनते। तर अशा प्रकारे आम्ही सगळे व्यवस्थित लेअर लावून घेतले आणि आता ते गॅसवर ठेवायचे आहे मंद आचेवर। बराच वेळ ठेवायला लागणार आहे, अर्धा तास किंवा त्याहून जास्त ठेवलं तरी सुद्धा चालेल, फक्त खाली लागू नये याच्यासाठी काळजी घ्यायची आहे। तर बघा अशा प्रकारे माझे मिस्टर मला नेहमीच मदत करतात बिर्याणी बनवण्यासाठी। बिर्याणीचं पातेलं खूप जड होतं त्याच्यामुळे मला काय उचलत नव्हतं, त्यामुळे आमच्या होनीच ते वरती ठेवलं आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतेच की पातेल्याच्या खाली तवा ठेवलेला आहे, म्हणजे खालून बिर्याणी अजिबात करपत नाही। पाण्याने भरलेलं भांडं होतं ते तसंच उचलून ठेवलं म्हणजे जड होईल म्हणून। आणि एकीकडे बघा खूप छान असा रस्सा तयार केलेला आहे। तर आता बिर्याणी आपली तयार आहे, बघा किती छान दिसते आहे, एकदम भात वरती फुलून आलेला आहे आणि विशेष म्हणजे भात बिर्याणी खूप छान झाली आहे। हे कसं ओळखायचं, तर जो तांदूळ असतो तो ना उभा राहतो, म्हणजे एक एक त्याचे दाणे असे उभा राहिल्यासारखे दिसतात, तेव्हा समजायची की आपली बिर्याणी परफेक्ट शिजलेली आहे। तर आता मी प्लेटमध्ये वाढत आहे, तर इतकी मस्त वास पण खूप छान येत होता आणि बनली पण होती खूप छान। तर तुम्हाला कशी वाटली बिर्याणी हे नक्की सांगा। आणि प्लेटमध्ये दिसते बघा, एकदम विकतचे आपण जसं हॉटेलमध्ये आणतो ना तसेच लेयर्स बनले होते, व्हाईट आणि असं मसालेदार लेयर आणि मटनचे लेयर। तर बिर्याणी कशी वाटली हे तुम्ही मला व्हिडिओमध्ये बघून नक्की कमेंट करून सांगा। तुम्ही पण बिर्याणी अशीच बनवता का हे पण सांगा। आणि बघा जेवण झाल्यानंतर संध्याकाळ झाली होती आणि वातावरण किती खूप छान झालं होतं, ढगाळ वातावरण झालं होतं। तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया अशाच छान व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।